मी दरिद्री, मी ब्राह्मण, मी पतिव्रता असं जरी कुणाला वाटत असेल ना तरी तो त्याच्या जीवनातला अहंकारच आहे. पण सुदामदेव मात्र त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेले आहे. एक दिवस भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सुदामदेवांनी गायलं आणि चरित्र गायल्यानंतर सुशीला मातेने ते चरित्र ऐकलं, श्रवण केलं. आणि श्रवण झाल्यानंतर जेव्हा आपल्या पतिराजांकडे गेली, घरची परिस्थिती बघितली. ती परिस्थिती कशी, ते आपल्या मुलांना सांगत होती, बाळांनो आज आपल्या घरी मात्र उपवास आहे, कुठल्याच प्रकारचं अन्न नाही, धान्य नाही, स्वयंपाक तयार झाला नाही. ती मुलं विचारायची, आई अगं तू रोज आम्हाला खाऊ घालतेस पण तू कधी खातेस? घरातला एकही जीव उपाशी राहू नये यासाठी धडपड करणारी घरातली एकमेव अशा प्रकारची आईच असते. ती मुलं रोज विचारायची, आई तू का जेवत नाहीस? तिने सांगायचं, बाळांनो मला आज उपवास आहे. अगं आई तू काल पण जेवली नव्हतीस. अरे बाळा, आपण ब्राह्मण आहोत, काल मात्र एकादशी होती. एकादशी आज एकादशी, उद्या सोमवार, असं करत करत मात्र तिने दिवस काढले. एखाद्या घरातून जर एखाद्या पिठाची एखादं पीठ कोणी दिलं असेल तर तेच पीठ मात्र पाण्यामध्ये मिसळायचं आणि आपल्या पोरांना मात्र प्यायला द्यायचं. अशी बिकट परिस्थिती सुदामदेवांवर आली. आणि मग मात्र सुशीला मातेने एक दिवस सांगितलं, एक काम करा. मी त्या कथेमधून ऐकलं होतं की द्वारकेचा राजा असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा हा तुमचा मित्र आहे म्हणे. तुम्ही एक काम करा, त्याच्याकडे जा. त्याच्याकडे गेल्यानंतर कदाचित एखाद्या वेळेला त्यांची भेटही होईल, पण तिच्या मनातली भावना काही वेगळीच आहे. सुदामदेव म्हणू लागले, अगं सुशीले, तू जो मला मार्ग सांगितलास ना तो मार्ग अगदी योग्य आहे. नुसतं देवाचं नाव घेऊनही उपयोग नाही. देवाचं नाव घेता घेता एकदा त्या भगवान परमात्म्याची भेट सुद्धा व्हायला पाहिजे. आणि यातच जीवाचं खरं कल्याण लपलेलं आहे. जन्माचं कल्याण आहे, जीवनाचं सार्थक आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, कारण जीवन हे एकदाच प्राप्त होणारं साधन आहे. आणि एकदा प्राप्त होणारा जो काही निर्दय आहे तो दुर्लभ